वर्ष 2023-24 साठीचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अंदाजित अर्थसंकल्प आज महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इक्बाल चहल यांनी पालिका सभागृहाला सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प 52,619 कोटी 7 लाख रुपयांचा असून तो गेल्या वर्षीच्या 45,949 कोटी 21 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पापेक्षा 14.52% मोठा आहे. 2030 पर्यंत मुंबई शहराला पायाभूत सुविधांनी युक्त विकसित अशा आनंदी शहर बनवण्यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे आणि त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नागरिक सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प सादर केल्याचे आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले. पर्यावरणासाठी नेट झिरो ही संकल्पना अंमलात आणली असून वातावरण कृती आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे मुंबईत स्वच्छ आणि शुद्ध हवेसाठी मुंबई वायू प्रदूषण कृती योजना आखली आहे. मुंबईच्या सुशोभीकरणासाठी 1,729 कोटीची अंदाजी तरतूद करण्यात आली आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षात 37,922 कोटी 55 लाख रुपये इतकं प्रत्यक्ष महसुली उत्पन्न महापालिकेला झालं असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. चहल यांनी सलग तिसऱ्यांदा महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मुंबईतल्या दहिसर आणि मुलुंड इथल्या 5 सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी हवा शुद्धीकरण यंत्र उभारण्यासोबतच राज्य सरकारच्या सहाय्यानं 35 इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी आणि पालिकेच्या सार्वजनिक पार्किंग क्षेत्रात चार्जिंग पॉईंट उभारण्याचं त्यात प्रस्तावित आहे. जानेवारीपर्यंत शहरातले 990 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण झालं असून 210 किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे आदेश देण्यात आले आहेत.